नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे आपल्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. या शौर्यवत भाग 1 मध्ये नेमकं काय आहे? किती जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका आहेत? कोणत्या विभागाच्या आहेत? त्यानंतर हे पुस्तक किती पानाचं आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा सर्व जिल्ह्यांचं शहर असतील म्हणजे आतापर्यंत तुम्हाला पुणे शहर, मुंबई शहर असं एकूण महाराष्ट्रामध्ये शहर भरती पेपर आपल्याला 10 जिल्ह्यांचं मिळतात, 10 ते 11. त्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका 2004 ते 2026 पर्यंत अवेलेबल आहेत. तसंच पुणे ग्रामीण असं पुणे ग्रामीण ज्या पद्धतीनं असते त्याच पद्धतीनं जिथं जिथं शहर आहे तिथल्या तिथल्या ग्रामीण भागाच्या पण टेस्ट पेपर आहेत. सर्व SRPF गट 1 ते गट 20 मधील सर्व टेस्ट पेपर, सर्व लोहमार्ग असतील, सर्व तुमचे कारागृह असतील, बँड्समन असतील, सर्व चालक असतील. 2004 पासून 2026 पर्यंत जेवढ्या काही पोलीस भरतीच्या टेस्ट पेपर झालेत, एकूण 643 प्रश्नपत्रिका झालेत. ह्या 643 प्रश्नपत्रिका एकाखाली एक आपण या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत इन डिटेलमध्ये. मग हे पुस्तक टोटल किती पानांचं बनलेलं आहे? तर पुस्तक टोटल आपलं बनलेलं आहे 856 पानांचं पुस्तक बनलेलं आहे. मग ह्या पुस्तकाची किंमत किती, त्यावरती तुम्हाला सूट किती, हे जवळच्या पुस्तक स्टॉलवरती तुम्ही गेल्यानंतर नक्की तुम्हाला समजून जाईल. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टॉलवरती हे आपलं पुस्तक अवेलेबल आहे. एकदा तुम्ही जाऊन तिथं फक्त डेमो म्हणून पुस्तक आपल्या हातात घेऊन बघा. पुस्तक बघितल्या क्षणी तुम्हाला जाणवेल की महाराष्ट्रामधील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाच्या टेबलवरती हे पुस्तक तुम्हाला दिसणारच. गणित आणि बुद्धिमत्ता हा शौर्यपद भाग 1 आहे आपला. मग सर शौर्यपद भाग 2 म्हणजे काय? सामान्य ज्ञान 2004 ते 2026 त्यावरती इप्पर सर भरपूर काम करतात. आणि शौर्यपद भाग 3 मराठी व्याकरण, संदीप जाधव सर आपल्याकडे मराठी व्याकरण घेणार आहेत, हे त्यावरती काम करतात. सर या तिन्ही पुस्तकांचं फक्त प्रश्नसंचच आहे. मग या तिन्ही पुस्तकांचं स्पष्टीकरण नेमकं कुठे मिळणार आम्हाला? तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग, त्या ॲप्लिकेशनवरती ह्या शौर्यपद भाग 1चं स्पष्टीकरण मी स्वतः घेणार आहे. शौर्यपद भाग 2चं स्पष्टीकरण इप्पर सर घेणार आहेत, टोटल सामान्य असेल. आणि शौर्यपद भाग 3 मराठी व्याकरणचं स्पष्टीकरण संदीप जाधव सर घेणार आहेत. तिन्ही भागांचं तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरण मिळेल. मग सर ह्या 643 प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्तेच्या सगळ्या कव्हर होणार का? तर 100% तुमच्या कव्हर होणार. एका टेस्ट पेपरमध्ये सर 50 प्रश्न असतात. मग सगळं जर प्रश्न काढलं तर गणित बुद्धिमत्तेचंच 25,000 प्रश्न होत्यालं, सामान्यांचं 30,000 होत्यालं, मराठी व्याकरणचं तुमचं 20,000 प्रश्न होत्यालं. सगळं मिळून असा आपला 67,500चा प्रश्नसंच झाला आहे. या प्रश्नसंचाला अनुसरून भविष्यात 2027-28ला येणारे प्रश्न कसे असतील हेही आम्ही 3 शिक्षक तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे MPSC लेवलला थोडंसं मिडियम लेवलला आलेले प्रश्न पण तुम्हाला येतात, त्याबद्दल पण आपण इन डिटेलमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. एकदा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन हे बुक स्टॉलवरती पुस्तक बघा आणि अवश्य तुम्ही खरेदी करा. थँक्यू.